यानंतर बघूयात महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक भ्रष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे। समृद्धी महामार्गाच्या प्रमुखपदी मोपलवार सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याची नियुक्ती करून फडणवीस यांनी एका अर्थाने भ्रष्टाचाराला खतपाणी घातल्याचा दावाही गोटे यांनी केला। भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्या अनिल गोटे यांनी भाजप आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही। स्वातंत्र्यानंतरच्या आजपर्यंतच्या काळात देवेंद्र फडणवीस सरकार इतकं भ्रष्ट सरकार याच्या आधी कधी आलं नाही। यांच्या भ्रष्टाचाराच्या अनेक पुरावे आहेत। राधेश्याम मोपलवारसारखा माणूस भ्रष्ट हा जर त्यांना ड्रीम प्रोजेक्टला चालत असेल काय तर त्यांच्या भ्रष्टाचारात दुसरा पुरवायची गरज नाही। 46,000 कोटी रुपयाचा एवढा मोठा प्रकल्प त्याच्यामध्ये भूसंपादनाची किंमत जी आहे ही निम्म्यापेक्षा जास्त आहे। कोणी मूर्ख माणूस जगामध्ये 5 कोटी रुपयाच्या प्लॉटवर 2 कोटी रुपयाचा बंगला बांधत नाही। 30,000 कोटी रुपये नुसते जमिनीच्या कॉम्पेन्सेशनचे द्यायचे आहे, जे शेतकऱ्यांच्या आणि प्रवाशांच्या जनतेच्या खिशामधून वसूल करणार आहे। लाख रुपयाची जमीन तिथे कोटी कोटी रुपयाला घेतली आहे। ते नागपूरपासून तर ठाण्यापर्यंत त्याचे कागदपत्र माझ्याकडे आहेत।